जय भारत, जय संविधान, जय भीम, जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापासून टीव्हीवर न्यूज बघतोय की शरद पवार गटाचे आमदार आमचे मित्र नातेबंधू आमचे जितेंद्र आव्हाड यांनी महाड चौदार तळे येथे मनुस्मृती फाडत असताना त्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं चित्र होतं आणि अनावधाने ते फाडले गेलेले आहे। त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच गदारोळ माजलेला आहे। हा गदारोळ कोण करते, का करते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। म्हणजे ज्याची लायकी नसेल तर तो सुद्धा आज बोलतोय, तेही कुणाच्या विरोधात, जितेंद्र आव्हाडच्या विरोधात। ठीक आहे, जितेंद्र आव्हाड आज आमचे बालपणीचे मित्र आहेत किंवा नात्याने माझे ते मोठे बंधू आहेत, नातेबंधू आहेत। तो आदर तर आहेच मोठा भाऊ या नात्याने, पण जितेंद्र आव्हाडांनी ज्या वेळेला बाबासाहेबांबद्दल जे कार्य केलेले आहे ते कार्य उच्चारत असताना, बाबासाहेबांच्या मार्गावर चालत असताना त्या समाजाला न्याय देण्याचं काम जितेंद्र आव्हाडांनी यांनी वेळोवेळी केलेलं आहे। मग हे कार्य जितेंद्र आव्हाडचं कसं थांबवायचं, कसे शमवायचं किंवा त्याला ब्रेक कुठं द्यायचा, हे या आंदोलनाच्या मार्फत चालवलं जात आहे हे स्पष्ट दिसत आहे। जे काही बांडगुळ असतील, मी बांडगुळच बोलेल। अरे ज्या वेळेला या मागासवर्गीय बहुजनांवर जेव्हा अत्याचार केले या मनुवादी विचाराच्या जनतेने, लोकांनी, त्यावेळेला बीजेपीवाल्यांना एकही असं वाटलं नाही की या समाजाच्या बाजूने उभं राहावं की या समाजाच्या हक्काच्या साठी आपण लढावं, रस्त्यावर यावं, कुणी आले नाही। आज जितेंद्र आव्हाडकडनं फक्त एक फोटो फाडला गेला, ते पण कळत न कळत। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मोठ्या जबाबदारीने हे वक्तव्य करतोय की तुम्ही जाणून बुजून आणि ह्याचं राजकारण करतायत। तर का येणारं विधानसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे राजकारण, घाण राजकारण करतायत। म्हणजे राजकारण बरेच बघितलेत मी, पण एवढ्या खालच्या थराला जाऊन 2014 पासून जे आतापर्यंत राजकारणामध्ये बघितलंय ते घाण आहे। आणि जितेंद्र आव्हाडाला तुम्ही टार्गेट कधी करू, कुणाची लायकी पण नाही आव्हाडाबद्दल बोलायची। जेवढा अभ्यास आणि जेव्हा अभ्यास प्रवृत्तीने विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर जो विषय मांडला जातो जितेंद्र आव्हाडांकडनं, तेवढी कुणाची ऐपत नाही। अहो तुम्ही हिंदू होता, तुमच्यावर एवढे अत्याचार झाले, त्यातनं बाबासाहेबांनी तुम्हाला बाहेर काढलं, तरी तुम्ही सांगताय मी हिंदू आहे। कोण? तर बीजेपीच्या खांद्यावर नाचून। म्हणजे तुम्ही बीजेपीचं बांडगुळत सोडलेलं बांडगुळत, तुमची लायकी नाहीये आंदोलनं करायची। जर तुम्ही स्वतःला खरंच बाबासाहेबांचे अनुयायी जर समजत असाल ना, तर रस्त्यावर या, जितेंद्र आव्हाडच्या खांद्याला खांदा लावा आणि ह्या ज्या मागासवर्गीय जो अन्याय होतोय ना त्याच्यासाठी लढा द्या। तुम्ही फक्त सत्तेसाठी लाचार आणि सत्तेच्या ताटाखालचं मांजर होऊन जितेंद्र आव्हाडला टार्गेट करायचा प्रयत्न करतात। तुम्ही भुंकले म्हणून जितेंद्र आव्हाड काही छोटा होणारा माणूस नाही। जितेंद्र आव्हाड मी लहानपणापासून चांगला ओळखतो की खूप चांगला माणूस आहे, चांगलं कार्य। पण आता एकीकडे तुमची गटातटाची त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, कारण तिथं माझा संबंध नाही। पण तुम्ही आज जे बाबासाहेब नाचवतायत ना, पण तुमचेच काही बीजेपीचे वरिष्ठ अधिकारी जेव्हा ओरडत होते की संविधान बदललं पाहिजे, संविधान, अरे नालायकांना तुम्ही तेव्हाच रस्त्यावर यायला पाहिजे होते की ज्या संविधानामुळे मी आमदार झालेलो आहे, खासदार झालेलो आहे, मंत्री झालेलो आहे, त्या संविधानात तुम्ही बदलण्याची भाषा करता। अशा संविधान बदलणाऱ्या पक्षाला लाथ मारून बाहेर पडून तुम्ही समाजकार्य केलं पाहिजे होतं। तुम्ही बाबासाहेब शिकवण्याची जितेंद्र आव्हाडला गेला, आम्हाला गरज नाहीये। आणि बाबासाहेबांसाठी जितेंद्र आव्हाड काय करतो की समाजासाठी जितेंद्र आव्हाड वेळोवेळी विधानसभेत काय बोलतो हे मला सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहित आहे। आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र कुमार इंदीचे परत परिपूर्ण शुद्धीत आहे हे भान ठेवून मी परत वक्तव्य करतो की मी जितेंद्र कुमार इंदीसे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी हे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहणार। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान।